आणि आमचे दैवत स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांची 114वी जयंती आमच्या प्रथेप्रमाणे आमच्या उद्योग समूहात, शिक्षण समूहात सकाळी धार्मिक कार्यक्रम, भजन, त्यानंतर पुतळ्याला अभिवादन आणि त्यानंतर इथं सभेचा कार्यक्रम। लोकनेते स्वर्गीय साहेबांचे विचार हे तरुण पिढीसमोर यावेत या दृष्टीनं आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलेलो आहे। आमचा उद्योग समूह असेल, शिक्षण समूह असेल, प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती पाटण असेल, प्रत्येक ठिकाणी आपण जयंतीच्या दिवशी प्रतिमेचं पूजन, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांचे आयोजित करत असतो। यंदाच्या वर्षीपासून आमच्याही शिक्षण समूहामध्ये आमचे हायस्कूल्स आहेत, आमचे ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आहेत, पॉलिटेक्निक आहे, ITI आहे, या शिक्षण समूहामधल्या सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी अशा पद्धतीचं शैक्षणिक कार्यक्रम स्वर्गीय साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही करतो आहे। सातारा शहरामध्ये होळी नाका परिसरात एक साहेबांचं स्मारकाचं भूमिपूजन मागच्याच आठवड्यामध्ये झालं, जिथं ज्या लोकल बोर्डाच्या जुन्या इमारतीत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी अध्यक्ष म्हणून 11 वर्ष सलग काम पाहिलं, त्या सभागृहाचं सुद्धा नूतनीकरण करून त्या ठिकाणी सुद्धा साहेबांच्या स्मरणार्थ आम्ही एक अद्ययावत वाचनालय या ठिकाणी करतो आहे। अशा पद्धतीनं लोकनेते साहेबांचं स्मरण सतत नव्या पिढीसमोर सगळ्यांच्या समोर राहिलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। आम्ही नेहमीच सगळे माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी स्वर्गीय लोकनेते साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत असतो। त्यांच्या 114व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारच्या वतीनं आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनं मी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।